विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 5वा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विषय मानसिक क्षमता चाचणी यामधील प्रकरण क्रमांक 3 आकृती पूर्ण करा याचा भाग दुसरा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्या अगोदरचे जे प्रश्न आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती आहे आणि उजव्या बाजूला इथं प्रश्नाकृतीमध्ये एक भाग कोरा सोडलेला आहे आणि याच्यातून योग्य भाग निवडून याच्यातला योग्य पर्याय निवडून ही आकृती काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. आता बघा इथे इथला जो भाग पार्ट असेल तो कसा असेल, याच्या विरुद्ध असेल. म्हणजे याच्या विरुद्ध इथं काय येईल, मग वरच्या बाजूने इथं डार्क भाग असेल, इथं काय येईल, इथं डार्क असेल. आता हा डार्क इथं डार्क असेल आणि इथं पांढरा असेल, इथं कोरा असेल, बरोबर आहे. इथं कोरा असेल म्हणजे हे याचं इथं विरुद्ध असेल आणि हे इथं विरुद्ध असेल. मग हा इथं कोराला पाहिजे आपल्याला, हे म्हणजे येणारच नाही. नंतर हा इथं येऊ शकतो, हा इथं वर डार्क आहे, हा पूर्ण काय आहे, हा कोरा आहे. म्हणजे हा भाग इथं येऊ शकतो. हे इकडे डार्क चालणार नाही, दोन्हीकडे डार्क चालणार नाही. म्हणजे काय असायचं, बी. म्हणजे हे इथं ठेवलं तर ही आकृती काय होते, पूर्ण होते. प्रश्न क्रमांक 22. आता इथे हे गोल इथं असं कंप्लीट होईल आणि हा ॲरो काय जाईल, या दिशेने जाईल, खालच्या दिशेनं. ते कुठे आहे, एमध्ये आहे. इथे हा इकडे चालला, हा इकडं आला, हा इकडं आला, हा इकडं आला. म्हणजे हे याचा संबंध येणार नाही. याचं काय येईल, ए. 22चा काय असेल, पर्याय क्रमांक ए. प्रश्न 23वा सोपा प्रश्न आहे हा. आता इथे हे असं पाकळीसारखं आहे, हे असं लंबगोल इथे. आता इथं वरच्या बाजूला उभ्या रेषा आहेत आणि खालच्या बाजूला अशा आडव्या रेषा आहेत. म्हणजे इथं काय असेल, आडव्या रेषा असेल. आता आडव्या रेषा कुठं आहे, इथे आहेत. कुठं आहेत आडव्या रेषा, या बाजूला इथं आहेत. परंतु आपल्याला डार्क जो पार्ट लागेल तो कुठं लागेल, या ठिकाणचा डार्क लागेल. काय लागेल, तो आपल्याला या ठिकाणचा तो डार्क लागेल. मग तो या ठिकाणचा डार्क कुठे आहे, इथे आहे. पण हे इथं उभ्या रेषा आहेत, आपल्याला आडव्या पाहिजे. तो कुठं आहे, या ठिकाणी. ते खाली तर येणारच नाही, खाली हा इकडचा भाग येणारच नाही. म्हणजे काय असेल याचा पर्याय सी. इथं आडव्या रेषा आहेत, इथे आडव्या रेषा आहेत, कारण वरच्या बाजूला उभ्या, इथं उभ्या, मग खाली आडव्या. प्रश्न क्रमांक 24. आता इथे कोपऱ्यात चौकोन पाहिजे आपल्याला. कोपऱ्यात चौकोन इथं आहे, इथं आहे, इथं नाही, इथं नाही. म्हणजे याचा विचार आपण करायचाच नाही. आता राहिला ह्या दोन आकृत्या. आता या दोन आकृत्यांमध्ये इथं जी असेल ही काय होईल, ही अशी इकडं जाईल आणि अशी सरळ जाईल. मग ही कुठं आहे, आता ही काय झाली, ही या दिशेला चालली इकडं. आपल्याला कुठं जाणार पाहिजे, या दिशेला जाणार पाहिजे. ती कोणती आहे, मग ही एवाली आहे, ही एवाली आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे. प्रश्न क्रमांक 25. आता इथे बघा, इथं हा असा गोल असेल आणि आतल्या साईडला काही हा काळा भाग, हा जो काळा केलेला आहे हा आतल्या साईडला असेल. आता हा असा येईल, हे इथं येणं, हे एकच असे, तशी ही एक आहे आणि ही एक आहे. इथं हा डार्क भाग, हा जो काळा केला आतल्या बाजूला, हा बाहेरच्या बाजूला. आपल्याला कुठं पाहिजे लागेल, तो आतल्या बाजूला. म्हणजे ती आकृती काय होईल, पूर्ण होईल. याच्या अपोजिट साईड, याचे विरुद्ध. ठीक आहे, जसं याच्या विरुद्ध आहे हे. म्हणजे ह्या याप्रमाणे इथे पर्याय क्रमांक सी. काय याचं पर्याय सी. प्रश्न क्रमांक 26. आता हे थोडं काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी आता आपल्याला ही आकृती, हे गोल असं इथे दिलं आहे, याचा काही संबंध इथं येईल का. इथं एक रेषा असेल आणि हा असा असेल. हे दोन रेषावाला तर इथं येणारच नाही, दोन रेषावाला या ठिकाणी येणार नाही. आता इथे बघा, हा भाग असा आला, म्हणजे हा भाग असा येईल आणि हा काय होईल, या ठिकाणी जाईल. म्हणजे कुठं दिसतं आपल्याला, हे इथं दोन रेषा आहेत, हे इकडं हे वेगळंच, हे इकडं खूप खाली आला, हा भाग खूप खाली आला. हे दोन रेषा आहेत पण हे इतक्या खाली येणार नाही. हे सरळ रेषा तर असं येणारच नाही, असं आपल्याला हे लागेल. म्हणजे इथं दोन आहे, म्हणजे काय याचं बी. काय असेल त्याचं बी. प्रश्न क्रमांक 27. आता हे बघा, या ठिकाणी ही असं चिन्ह साईडला इकडं आहे आणि हाच भाग मग इथं पण पूर्ण असेल शेवटपर्यंत. मग असं असलेलं कोणतं आहे, ही एक आहे आणि ही एक आहे आणि ही आहे. आणि इथं काय असेल, आता इथं हा असा चौकोन असेल. याच्यामध्ये इथं हे रेषा आहेत, इथं रेषा येणार काय, इथं असं हे केल्यानंतर हा भाग असा येईल का, नाही. तो भाग काय येईल, मग या ठिकाणी हा जर घेतला तर हा काय होईल, हा इथंच येईल आणि खालच्या बाजूने हे येईल. आपल्याला हे पण चालणार नाही, म्हणजे हे खालून येईल इथं, म्हणजे हे हा येईल डी. कोणता येईल, इथे डी. कारण हा भाग इथे सरळ आला आणि हा इथं जॉईन झाला आणि हा जो कोरा आहे, हे जे रेषा आहेत, ह्या रेषा इथं बसल्या, ह्या बॉक्समध्ये त्या रेषा बसल्या.
म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 28. आता इथे बघा, हा भाग आणि हा 2 आणि 4 3 मध्ये बघा, हा भाग इथे याच्या विरुद्ध आहे. म्हणजे हा भाग इथे रेषा आहेत. मग इथं काय पाहिजे आपल्याला, हे सर्कल कंप्लीट होऊन इथं डॉट असेल आणि हे चिन्ह या बाजूला असेल. आता इथं डॉट असलेली फक्त कोणती एकच आकृती, हे विरुद्ध दिशेला जाईल इकडे, इथं एकच आहे, म्हणजे बाकीचं आपल्याला बघायची गरज नाही. इथं डॉट लागेल. हा पर्याय डी त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. आता इथे ही त्रिकोण आपल्याला या बाजूनं पूर्ण करावं लागेल आणि हा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी कोणती आकृती असेल, या प्रकारची आकृती इथे लागेल. कोणती आहे ते बी. हे तर येणारच नाही, हे सोपं आहे. आता हा बघा प्रश्न क्रमांक 30. इथे हा एक टिंब, हा जो डॉट्स आहेत हे डॉट एक सोडून येतील, म्हणजे हा डॉट इथं येणार नाही, एक सोडून इथं येईल. आता हा जर घेतला आपण या ठिकाणी, तर हा काय होईल, डॉट याला लगेच चिटकून येईल आणि कोपऱ्यात तर हा असं चिन्ह आहे. कोपऱ्यातलं चिन्ह सगळीकडे सारखं इथं नाही आहे, इथं पण नाही आहे असं चिन्ह कोपऱ्यामध्ये. फक्त इथं आणि इथं पण, इथं आहे आणि इथं आहे. आता फक्त हा जो डॉट आहे, हा डॉट हे जर घेतलं तर हे इथंच येईल, तो इथं येईल. आपल्याला काय लागेल, एक सोडून लागेल. तो एक सोडून कशामध्ये येतो, मग बीमध्ये. एक सोडून कशामध्ये येतो, बीमध्ये. प्रश्न क्रमांक 31. आता हा कोपरा बघा, हा कोपरा आणि हा जो मधला भाग आहे हा इथं ओपन आहे हा, आणि हा इथं काय असेल, हा ही एक असं अशी येईल रेषा, अशी यात अशी तिरपी रेषा येईल. हे ना, हे आता हे इथं त्याचा संबंध नाही, इथं संबंध नाही. हा गोल हे ह्या बाजूला असेल, राईट. आता हे काय होईल, हा गोल इथं येईल, ठीक आहे, आणि हा खालचा भाग या बाजूने जाईल. म्हणजे याचं कोणतं उत्तर असेल, पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी. हे गोल तर असं कुठं नाहीच आहे, हे असं रेषा काय नाहीच, हे आहे बाहेरच्या बाजूने, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. आता हा इथे हे गुणाकार आणि डॉट, हा डॉट गुणाकार याचं उलट इकडं गेलं, म्हणजे हा जो खालचा भाग होता तो वर गेला आणि हा वरचा भाग होता तो खाली आला. मग इथं काय, हा खालचा भाग जो असेल तो वर जाईल आणि हा वरचा भाग असेल तो खाली जाईल. म्हणजे गोल गोल वर जातील, गोल गोल वर गेले आणि प्लस प्लसचे साईन तिथे खाली आले. म्हणजे काय आलं याचं 32चं डी. 32चं काय आलं, डी. प्रश्न क्रमांक 33. आता बघा, हे इथं आपल्याला जॉईन करायचं आहे. इथं जर वर तुम्ही पाहिलं तर हे काळा एकमेकांना टच होत आहे. आता इथं मात्र हिचं स्पेस आहे, हा भाग येणारा काय असेल, हा डार्क असेल, छायांकित भाग असेल. वरचा छायांकित भाग कुठं आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी, म्हणजे हे आणि हे येणार नाहीत. आणि इथं खाली छायांकित आहे, म्हणजे खालचा भाग इथं छायांकित नसेल. खालचा भाग छायांकित नसलेली आकृती कोणती आहे, बी. खालचा भाग छायांकित नसलेली आकृती कोणती, बी. म्हणजे एक छायांकित आहे या बाजूनं आणि एक त्याच्या अपोजिटला इथं वेगवेगळं ते कलर के आहेत. जर काळा आहे इकडं, कोर आहे, या पद्धतीनं. हा इथं आला तर इथं डार्क असेल, याच्यासमोर हा पांढरा येईल, इथं डार्क असेल आणि खाली याच्यासमोर हा इथं पांढरा येईल. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 34. आता इथे बघा, हे थोडंसं काळजीपूर्वक बघा. हा इथे ह्या दोन रेषा, ही रेषा आणि अशी रेषा येईल कोणत्या बाजूला, म्हणजे ती एक अशी रेषा असेल आणि एक इथं ह्या सेंटरमधून ही एक अशी रेषा असेल. आता पहिल्यांदा ह्या अशा रेषा या बाजूनं कुठं आहेत, त्या इथंच आहे फक्त. नंतर ही वरची रेषा असेल, वरच्या रेषेचा विचार आपण नंतर करूयात. पण इथं एक आणि इथं एक, ह्या म्हणजे ही आणि ही याप्रमाणे अपोजिटमध्ये पाहिलं, एकमध्ये ही रेषा आणि ही रेषा. मग खालच्या बाजूने ही एक सरळ रेषा आणि ह्या सेंटर ह्या पॉईंटला रेषा आहे, कुठे आहे, फक्त याच ठिकाणी, दुसरीकडे नाही. म्हणजे बाकीचं बघायचं भाग गरज नाही. आणि हे भाग इथं येऊन ते हा जॉईन होईल. पर्याय क्रमांक सी. काय येईल, 34चं सी. प्रश्न क्रमांक 35. आता बघा, इथे 2 आणि 3 मध्ये काय झालंय, हा भाग उलट झाला, म्हणजे हा रेषा इकडं आली, ही इकडं तोंड आलं. मग आता हा जो आहे याच्या इथं विरुद्ध जाईल, याच्या विरुद्ध दिशेला जाईल आणि हा जे छोटे त्रिकोण आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये असतील. मग आता हे विरुद्ध गेलं म्हणजेच काय होईल, हे याच्या हा जो भाग आहे हा असा दिसेल. हा जसा असा आहे, हा अर्ध्या भागामध्ये, हा काय येईल, हा या पद्धतीने येईल, असं अर्ध्या भागामध्ये येईल, राईट. आणि हे जे दोन आहेत हे इथं इथं हे येतील. आता हे याच्यामध्ये हे किंवा हे हे इथं दोन रेषा आहेत, हे येणारच नाही. इथे काय केलं आहे, ही इथं कोरच आहे, हा भाग इथं ब्लँक आहे,
आपल्याला इथं काय पाहिजे, अशी पूर्ण रेष लागेल, ही पूर्ण रेष लागेल. ती याच्या 2मध्येच आहे. पण आता हा जो इथला भाग आहे, हा भाग ह्या बाजूला येणार, इथं खूप मोठा आहे आणि इथं छोटा आहे. म्हणजे आपल्याला काय लागेल, तो छोटा लागेल. याच्यामध्ये फरक आहे, इथं फक्त याच्यामध्ये फरक आहे. ते फरककडे लक्ष द्या. हे तर येणारच नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. प्रश्न क्रमांक 36. आता इथे काय होईल, हा असा येईल आणि आतल्या बाजूला काय होईल, इथं गोल असेल. म्हणजे हे असं असेल. हे कुठे आहे, फक्त म्हणजे हा चौकोन इथं आहे वरच्या बाजूला, इकडं हे खाली आहे, हे इकडं ही तर रेष आहे, म्हणजे हे येणारच नाही. पर्याय ए. 36 काय असेल, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 37. आता हे थोडंसं काळजीपूर्वक बघा. हा गोल इथे पूर्ण आहे, म्हणजे अर्धा इकडं आहे, अर्धा इकडं आहे. हा छायांकित केलेला भाग. इथं सुद्धा काय असेल, मग हे आपला इथं ब्लँक आहे, हे असं असेल. इथं हे डार्क असेल का, नाही. हे असेल का, नाही. आता हे किंवा हे दोन्हीपैकी एक असेल. आता हे जे वरचं अर्धचंद्र याची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग ह्याच्यात सुद्धा काय असेल, हे गोल याच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध. हा या बाजून असेल तर हा मग काय होईल, या बाजून येईल. हे जर घेतलं तर हे एकाच साईडला येईल हे गोल, आणि हे मात्र विरुद्ध साईडला. म्हणजे काय लिहायचं, सी. 37 काय असेल, सी. प्रश्न क्रमांक 38. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, हे असं आणि हे असं असेल, ते बरोबर आहे. म्हणजे ही आकृती पूर्ण होते. म्हणजे असंच कुठं आहे, या ठिकाणी सीमध्ये. बाकीचं आपल्याला बघायची गरज नाही. प्रश्न क्रमांक 39. आता इथं 1 2 3 1 2 इथं 3 आहे. ते इथं किती झाले, तिचं 2 झाले, म्हणजे 1नी कमी झालं. इथं किती आहेत, 3 आहेत, म्हणजे परत 1नी कमी होईल. म्हणजे काय होते, 2च डॉट राहतील. 2 डॉट कुठं आहेत, या ठिकाणी. म्हणजे 2 या रेषा, 2 रो रांगा इथं अशा हे होत्या, तर त्या कमी झाल्या 1ने उभ्या. इथं उभ्या काय होतील, कमी होतील. इथं काही लिहिले 2 लिहिले, इथं 3 आहेत, तर इथं 2च होतील. नंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 40 या व्हिडिओमधला. आता आपल्याला जी वरची आकृती असेल ती काय येईल, सुरुवातीला इथं हा असा त्रिकोण दिसेल. म्हणजे ही अशी या प्रकारे आलेली असेल, आणि ही या प्रकारे. इथं काय दिसेल तुम्हाला, असा त्रिकोण दिसेल. असा त्रिकोण कुठं आहे, इथं याच्यात आहे का, नाही. याच्यात आहे का, नाही. ही पण ही या दोन्हीपैकी आहे. बरं, ही काय झालं, इथं हे याला टेकलेलं आहे, हा भाग. आपल्याला हा भाग गोल हा इथं टेकलेला आहे, करेक्शन नाही. मग तो कोणतं येईल, मग याचं उत्तर सी. याचं उत्तर कोणतं येईल, सी. याच्या पुढील जे प्रश्न आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.